दिवसागणित वाढणाऱ्या शेतकरी आत्महत्या हे केंद्राचे पातक आहे। त्यातूनच सावरण्यासाठी आलेली राज्य सरकारची कर्जमुक्ती ही सुद्धा तकलादू असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी एका पत्रकार परिषदेद्वारे सरकारवर टोला हाणला। स्थिती लक्षात घेतली तर दिवसाला 10 या पट्टीमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत। हे चित्र अतिशय भयावह आहे, चिंताजनक आहे। परंतु राज्यकर्त्यांना याची जाणीव आहे असं मला काही वाटत नाही। या आत्महत्यांचं मुख्य कारण काय असेल तर ते म्हणजे शेतीमालाला भाव नसणं आणि नैसर्गिक आपत्तीमुळे झालेलं नुकसान। केंद्र सरकारच्या धोरणामुळे शेतीमालाला भाव मिळत नाही हे गेल्या अनेक वर्षापासून आम्ही सातत्यानं सांगत आलेलो आहे। अगदी आता तुरीच्या कापणीचा सीजन सुरू आहे। शेतकरी तूर विकायला बाजार समितीमध्ये गेला, व्यापाऱ्यांच्याकडे गेला तर त्याची तूर 4300 ते 4400 रुपये या दराने खरेदी केली जाते आणि हमी भाव मात्र तुरीचा 5800 रुपये आहे। केंद्राची धोरणे व राज्य सरकारच्या केंद्राची व राज्य शासनाच्या कर्जमुक्तीचा खरपूस समाचार त्यांनी या पत्रकार परिषदेद्वारे घेतला। बांधणी आणि पुनर्रचनेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण महाराष्ट्रातून जिल्ह्यामध्ये मी स्वतः जाऊन गेल्या 1.5 महिन्यामध्ये भेटी घेतल्या आणि त्याच दौऱ्याचा भाग म्हणून आज मी इथं बुलढाण्यामध्ये आलेलो आहे आणि त्या पद्धतीनं आज या बैठकीमध्ये आम्ही काही निवडी घोषित केलेल्या आहेत, निर्णय घेतलेला आहे। त्यापैकी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे घाटावरचे अध्यक्ष म्हणून जिल्हाध्यक्ष म्हणून डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांची निवड आज आम्ही इथं जाहीर करतो। त्याचबरोबर स्वाभिमानी पक्षाचे घाटावरचे जिल्हाध्यक्ष म्हणून बबनराव चेके यांची निवड केलेली आहे। युवा अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष म्हणून शेख रफीक करीम यांची केलेली आहे। विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून पवन कुमार देशमुख, त्याचबरोबर घाटाखालच्या भागातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून श्याम आवतळे यांची निवड केलेली आहे। त्याचबरोबर युवा आघाडीचे घाटाखालचे अध्यक्ष म्हणून अनंता मानकर यांची केलेली आहे। त्याचबरोबर अमोल राऊत यांची स्वाभिमानी पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदासाठी अशी घाटाखालची निवड केलेली आहे आणि भगवानराव मोरे यांना राज्य कार्यकारिणीचे सदस्य म्हणून शिफारस करण्यात आली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संघटनात्मक बांधणीसाठी राजू शेट्टी महाराष्ट्र दौऱ्यावर आहे। 8 फेब्रुवारी रोजी त्यांनी बुलढाणा येथे भेट दिली। तेथील राणा गेस्ट हाऊस येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर, वाशिम जिल्हाध्यक्ष दामू अण्णा इंगोले, घनश्याम चौधरी, अमोल हिप्परगे, राणा चंदन, प्रशांत डिक्कर आदी उपस्थित होते। विदर्भ न्यूज करिता बुलढाणा येथून प्रशांत खंडारे।